डिअर स्टुडंट्स, परफेक्ट क्लासेस पंढरपूर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या चॅनलमध्ये आपल्याला शैक्षणिक तसेच मोटिवेशनल व्हिडिओ पाहायला मिळतील. मागील 10 वर्षाच्या टीचिंग अनुभवातून मला असं प्रकर्षानं जाणवलं की बरेच विद्यार्थी 10वी नंतर सायन्स रिलेटेड किंवा डिप्लोमा असेल, क्रॉप सायन्स असेल किंवा प्लेन सायन्स, 11-12 सायन्स असेल किंवा अशा प्रकारच्या सायन्स संबंधित शाखांना प्रवेश घेतात. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांचं विज्ञानामधील जे बेसिक कन्सेप्ट आहेत त्या क्लिअर नसतात किंवा त्यामध्ये बऱ्याचशा समस्या अडचणी येतात. आता बरेच विद्यार्थी असे आहेत की जे 10वी नंतर पुढे 11वी-12वी सायन्सला जातात, परंतु त्यांचे सोपे जे फॉर्म्युले सूत्रे आहेत, म्हणजे विज्ञानामधले जे बेसिक घटक आहेत, आता मिथेन, इथेन, प्रोपेन अशा घटकांची सूत्रंसुद्धा त्यांना येत नाही. त्यामुळे आपण 10वीपर्यंत विज्ञानामधून जे काय बेसिक घटक शिकतो ते पुढच्या शिक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मग 11-12वी सायन्स असेल, डिप्लोमा असेल, क्रॉप सायन्स असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये विज्ञान हा विषय असतोच. त्यामुळे विज्ञानामधल्या ज्या बेसिक मूळ संकल्पना आहेत, मग त्यामध्ये परत फिजिक्स आहे, केमिस्ट्री आहे, बायोलॉजी आहे आणि EVS एन्व्हायरमेंटल सायन्स यामधल्या ज्या मूलभूत संकल्पना आहेत, ज्या की 10वीपर्यंत जास्त महत्त्वाच्या असतात, त्या सगळ्या संकल्पना आपल्याला सुरुवातीला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायच्या आहेत. तर बेसिक सायन्स या नावाच्या टॉपिकखाली आपण हे बरेचसे छोटे व्हिडिओ यातून हे सगळे बेसिक मूलभूत घटक जे की आपल्याला 10वीपर्यंत तर महत्त्वाचे आहेतच, म्हणजे 10वीपर्यंत आपलं विज्ञान जे आहे ते परफेक्ट भक्कम करतीलच, पण तिथून पुढे 10वी नंतरही तुम्ही ज्या ठिकाणी ज्या सायन्स विज्ञान संबंधित शाखेला प्रवेश घेत असाल तर त्यावेळेससुद्धा तुम्हाला हे महत्त्वाचे असतीलच. कारण असं म्हटलं जातं की पाया पक्का तरच इमारत मजबूत. त्यामुळे विज्ञानाचा पाया पक्का करायचा असेल तर एकंदरीत 10वीपर्यंतच्या ज्या बेसिक संकल्पना आहेत, म्हणूनच आपण ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्टला एका घटकाखाली आणत आहोत, ते म्हणजे बेसिक सायन्स या नावाखाली. मग यामध्ये तुम्हाला वेगवेगळे छोटे टॉपिक्स असणारे व्हिडिओ पाठवले जातील, जे की तुम्हाला अगदी हा विषय 5वीपासूनच हळूहळू सुरू होतो. मग 7वी, 8वी, 9वी, 10वी यामध्ये बरेचसे वेगवेगळे घटक, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि एन्व्हायरमेंट, मग यामध्ये असणारे हे सगळे व्हिडिओ तुम्हाला छोट्या संकल्पना, घटक, बेसिक कन्सेप्ट जेणेकरून या विषयाला परिपूर्ण बनवण्यासाठी मदत करतील. आणि हे व्हिडिओ मराठी माध्यमासाठी, सेमी माध्यमासाठी तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यासाठी सुद्धा उपयोगाचे असतील. त्यामुळे या घटकातून जे तुम्हाला बेसिक कन्सेप्ट, म्हणजे विज्ञानामध्ये सायन्समध्ये असणारे बेसिक कन्सेप्ट पूर्ण करण्यासाठी किंवा ते परिपूर्ण करण्यासाठी मदत होईल. त्यामुळं या व्हिडिओचा तुम्ही बारकाईने नीट विचार करा, अभ्यास करा आणि ते जर तुम्हाला समजले असतील, सोपे वाटले असतील तर ते इतरांनासुद्धा शेअर करा. आणि जर का त्यामध्ये आणखीन काही तुम्हाला बदल अपेक्षित असतील किंवा त्यामध्ये काही त्रुटी, चुका किंवा उणिवा, दोष तुम्हाला जाणवले असतील किंवा आणखीन काही त्यात चेंजेस करायचे असतील असं तुम्हाला वाटलं तर त्याबद्दल मला कळवा. आता एक टॉपिक आपण दररोज किंवा जसे व्हिडिओ तयार होतील तसे तुम्हाला ते शेअर केले जातील. तर प्रत्येक घटकातून तुम्ही विज्ञानातल्या मूलभूत संकल्पना, जे की 10वीपर्यंत अतिशय बेसिक महत्त्वाचे असणारच आहेत आणि 10वी नंतरसुद्धा तुम्हाला या घटकांचा वापर तुमच्या भविष्यकाळातील शिक्षणासाठी होईल. तर आता आपण सुरुवातीला पहिला टॉपिक आज घेतलेला आहे किंवा निवडलेला आहे. यामध्ये तुम्हाला प्रत्येक घटक वेगवेगळ्या विषयातले असतील, म्हणजे काही टॉपिक फिजिक्समधले असतील, काही केमिस्ट्रीमधले असतील, काही बायोलॉजीमध्ये असतील किंवा काही एन्व्हायरमेंट सायन्समध्ये असतील. ओके, टॉपिक फर्स्ट निवडलेला आहे आपण, ज्याचं नाव आहे एलिमेंट्स अँड सिम्बॉल्स, मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा. आता रसायनशास्त्राच्या दृष्टिकोनातून म्हणजेच एकंदरीत विज्ञानाच्या अभ्यासासाठी आपल्याला मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा हा एक महत्त्वाचा घटक आहेच, म्हणजे एलिमेंट्स अँड देअर सिम्बॉल्स. आता हा घटक आपल्याला इयत्ता 7वीपासून पुढे 8वी, 9वी, 10वीपर्यंत प्रत्येक वर्षी येतोच. आणि त्याशिवाय
10वी नंतरही बऱ्याच वेळा विज्ञानामध्ये किंवा सायन्समध्ये आपल्याला या घटकाचा अभ्यास आहेच. आता हा बेसिक किंवा मूळ घटक आहे की ज्या ठिकाणी मूलद्रव्य किंवा एलिमेंट्स या नावानुसारच किंवा या नावाची फोड केली तर आपल्याला लक्षात येईल की मूलद्रव्य. आता द्रव्य हा शब्द आहे, द्रव्य म्हणजे पदार्थ, मॅटर, वस्तू. आता एखादा पदार्थ किंवा वस्तू ज्या मूल कणापासून तयार झालेले आहे ते मूल कण म्हणजेच मूलद्रव्य. इंग्लिशमध्ये त्याला आपण एलिमेंट्स म्हणतो, मराठीमध्ये त्याला मूलद्रव्य असं म्हणतात. म्हणजे आपल्या पृथ्वीवरती किंवा आपल्या आसपास जे काही आहे, जे पदार्थ आहेत ते ज्या मूळ कणापासून तयार झालेले आहेत ते मूळ कण म्हणजेच मूलद्रव्य. आता मूलद्रव्य आपल्या आसपास जे काय आहे म्हणजे थोडक्यात स्थायू, द्रव, वायू, दिसणारे, न दिसणारे, सजीव, निर्जीव, मानवनिर्मित किंवा नैसर्गिक असं काहीही घ्या, तर हे सगळं ज्या मूळ कणापासून तयार झालेलं आहे ते मूळ कण म्हणजेच मूलद्रव्य, एलिमेंट्स. थोडक्यात काय, लिव्हिंग, नॉन लिव्हिंग, मॅनमेड, नॅचरल किंवा सॉलिड, लिक्विड, गॅस, हे आपल्या आसपास असणारे सगळे जे पदार्थ आहेत, व्हिजिबल, इनव्हिजिबल, हे सगळे ज्या मूळ कणापासून तयार झालेले असतात ते मूळ कण म्हणजेच मूलद्रव्य. आता उदाहरण द्यायचं असेल तर जसं की इंग्रजीमध्ये 26 मूळ अक्षरं आहेत, 26 अल्फाबेट्स. त्या 26 मूळ अक्षरापासूनच इंग्रजीमधले सगळे वर्ड, शब्द तयार होतात. मग कोणताही घ्या तुम्ही एखादा शब्द, आता ॲपल, APPLE, म्हणजे ह्या 26 मूळ अक्षरापासूनच तयार होतो. तसं ह्या पृथ्वीवरती इंग्रजीमधून लिहिलेली पुस्तकं, कितीतरी पुस्तकं असतील, त्या पुस्तकात कितीतरी असंख्य शब्द असतील, वर्ड्स इन इंग्लिश, हे सगळे शब्द फक्त 26 मूळ अक्षरापासूनच तयार झालेले आहेत. म्हणजे तुम्ही कुठलंही इंग्रजीतून लिहिलेलं पुस्तक असू द्या तर त्यामध्ये तुम्ही 26 मूळ अक्षरच बघाल. सेम तशा प्रकारे आपल्या आसपास जे काय आहे, स्थायू, द्रव, वायू, सजीव, निर्जीव, दिसणारं म्हणजे न दिसणारं हवासुद्धा आहे किंवा नैसर्गिक असेल, मानवनिर्मित, हे जे सगळे पदार्थ ज्या मूळ कणापासून बनलेले आहेत ते मूळ कण म्हणजेच मूलद्रव्य, त्याला एलिमेंट्स असं म्हटलं जातं. तर ह्या मूलद्रव्याची एकूण संख्या किती आहे, तर आत्तापर्यंत शोधलेल्या एकूण मूलद्रव्यांची जी संख्या आहे किंवा मूळ कणांची जी संख्या आहे ती आहे 119, 119. म्हणजे एकूण एलिमेंटची संख्या जी आहे ती 119, म्हणजे 119 मूलद्रव्याचा आत्तापर्यंत शोध लागलेला आहे. आता ही मूलद्रव्य हा एक बेसिक घटक आहे. आपल्याला रसायनशास्त्र, केमिस्ट्री म्हणजे सायन्स, विज्ञानचा अभ्यास करण्यासाठी या मूलद्रव्यांच्या संज्ञा माहीत असणं आपल्याला गरजेचं आहे. त्यावरच आधारित पुढे जो येणारा मूळ घटक आहे त्यापासून संयुग किंवा कंपाऊंड हा घटक असेल, त्यावर आधारित केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया, म्हणजे एकंदरीत केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया म्हणजेच केमिकल चेंज, रासायनिक बदल. आणि हा एक विज्ञानातील रसायनशास्त्राचा मुख्य गाभा आहे, केमिकल चेंज, रासायनिक बदल. मग त्यासाठीची आवश्यकता असते आपल्याला ती म्हणजे मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा. इथून सुरुवात करावी लागेल. मग आता हे मूलद्रव्य आणि त्यांच्या ज्या संज्ञा आहेत ते सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा मूलद्रव्यांची संख्या कमी होती तेव्हा जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने त्या सिम्बॉलच्या रूपात लिहिण्याचा प्रयत्न केला. पण जसजशी मूलद्रव्यांची म्हणजे एलिमेंटची संख्या वाढत गेली तसतसं वेगवेगळे सिम्बॉल वापरणं हे थोडंसं अवघड होऊ लागलं आणि त्यामुळे त्यासाठी एक विशिष्ट अशा प्रकारची संज्ञा वापरण्याची पद्धत बर्झेलियस या शास्त्रज्ञाने शोधून काढली. आता जसं की आपल्याला माहीत आहे, डॉक्टर असेल तर आपण DR लिहितो किंवा मिस्टर असेल तर MR लिहितो किंवा इंडियन प्रीमियर लीग किंवा ज्या मॅचेस आपण बघतो क्रिकेटच्या IPL म्हणतो IPL, किंवा प्रत्येकाचा ॲडव्होकेट असेल ADV, म्हणजे अशा बरेचसे जे काय पूर्ण नाव आहेत त्या पूर्ण नावाला आपण संक्षिप्त रूपामध्ये लिहितो किंवा लहान रूपामध्ये लिहितो. म्हणजे पूर्ण नाव हे लहान रूपामध्ये लिहिलं जातं. तशाच पद्धतीची किंवा तशाच प्रकारची पद्धत यासाठी मूलद्रव्यांचं सिम्बॉल लिहिण्यासाठी वापरली जाते. मग एखाद्या मूलद्रव्याचं नाव आणि
त्याची संज्ञा किंवा सिम्बॉल हे वापरण्याची पद्धत जी आहे त्यात आपण बघूया. पहिल्या टॉपिकमध्ये आपण माहिती बघणार आहोत एलिमेंट्स अँड देअर सिम्बॉल्स, म्हणजे मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा. एलिमेंट्स मीन्स द सबस्टन्स हॅविंग ऑल द ॲटम्स अलाइक ऑर सिमिलर. म्हणजे मूलद्रव्य कशाला म्हणता येईल, तर मूलद्रव्य म्हणजे असा पदार्थ की ज्या पदार्थाचे सर्व अणू एकसारखे असतात, त्याला आपण मूलद्रव्य असं म्हणतो. आता ॲटम अणू हा एक पूर्ण घटक आपण पुढच्या टॉपिकमध्ये बघणारच आहोत, पण आता सुरुवातीला आपल्याला इलेमेंट मूलद्रव्य या घटकावरती फोकस करायचा आहे. आणि विशेष म्हणजे यात जे आपल्याला 119 मूलद्रव्ये आहेत त्यातील जी महत्त्वाची म्हणजे 10वीपर्यंत जास्तीत जास्त वेळा आपल्याला वापरली जाणारी, मग त्यांची नावं आणि त्यांच्या संज्ञा, नेम अँड सिम्बॉल. आता यामध्ये आपण 3 घटकामध्ये याचं वर्गीकरण करतो आहे. पहिली 20 मूलद्रव्ये जी आहेत ते आपल्याला बऱ्याच वेळा वापरावी लागतात आणि पहिल्या 20 मूलद्रव्यानंतर पुढे जी महत्त्वाचे आहेत ते आपण बघणार आहोत. म्हणजे 20 नंतर म्हणजे पहिल्या 20 मूलद्रव्यानंतर पुढची जी काय महत्त्वाचे असतील त्या मूलद्रव्याची नावं आणि संज्ञा. आणि शेवटी आपण पाहणार आहोत की जी मूलद्रव्य ग्रीक किंवा लॅटिन अशा त्यांच्या स्पेलिंगवरून किंवा त्यांच्या नावावरून घेतलेल्या आहेत, अशी काही 10-11 मूलद्रव्ये आहेत त्यांची नावे. कारण इलेमेंट अँड देअर सिम्बॉल म्हणजे मूलद्रव्य आणि त्यांच्या संज्ञा हा एक खूप महत्त्वाचा घटक यासाठी आहे की या मूलद्रव्याच्या संज्ञा माहीत असतील किंवा ह्या लक्षात येत असतील तर आपल्याला यावर आधारित असणारा पुढे एक कंपाऊंड म्हणजे संयुग, त्यांची नावं आणि त्यानंतर पुढे त्याला जोडून येणारा म्हणजे केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया. म्हणजे एका अर्थाने आपल्याला असंही म्हणता येईल की रसायनशास्त्राची जर सुरुवात करायची असेल तर ती मूलद्रव्यांची नावं आणि त्यांच्या संज्ञा यापासून करावी लागेल. तर चला मग आपण करूया सुरुवात. मूलद्रव्यांची सिम्बॉल लिहिण्याची सुरुवात किंवा स्टार्टिंग 1803 साली जॉन डाल्टन या शास्त्रज्ञाने केली, की ज्याप्रमाणे फॉर एक्झाम्पल कॉपरसाठी वर्तुळात सी असेल, हायड्रोजनसाठी वर्तुळात डॉट असेल किंवा सल्फरसाठी इन सर्कल प्लस म्हणजे वर्तुळात अधिक चिन्ह असेल. अशा प्रकारचे सिम्बॉल सुरुवातीच्या काळामध्ये मूलद्रव्यासाठी वापरली जायची. पण नंतर मात्र मूलद्रव्यांची संख्या वाढत चालली किंवा मूलद्रव्यांची संख्या जसजशी वाढू लागली तसतशी अशा प्रकारचे सिम्बॉल वापरणं थोडंसं कठीण किंवा अवघड जाऊ लागलं. त्यामुळे आत्ता जी आधुनिक पद्धत वापरतो आपण, प्रेझेंट मेथड, म्हणजे आता सध्याची जी पद्धत आहे ती आहे सायंटिस्ट बर्झेलियस म्हणजे बर्झेलियस या शास्त्रज्ञाने शोधून काढलेले. म्हणजे आत्ताच्या काळात साधारण 119 मूलद्रव्य आपण या बर्झेलियसच्या पद्धतीनुसार लिहितो. तर यांनी पद्धत किंवा ह्या मूलद्रव्याचं सिम्बॉल लिहिण्यासाठी नेमकं काय केलं, तर एखाद्या मूलद्रव्याचं इंग्लिश स्पेलिंग जे आहे त्या इंग्लिश स्पेलिंगमधल्या शब्दार्थानुसार त्यातलं पहिलं अक्षर म्हणजे इनिशियल लेटर वापरलं किंवा काही वेळेस फर्स्ट अँड सेकंड ऑर अनअदर लेटर, म्हणजे काही वेळेस पहिलं अक्षर त्याला जोडून दुसरं किंवा इतर अक्षराचा वापर केला. आता नेहमी एक अक्षर असेल 1 लेटर, सिंगल अक्षर असेल तर ते नेहमी ऑलवेज कॅपिटल म्हणजे नेहमी ते कॅपिटल काढायचं. किंवा पेअर ऑफ लेटर्स 2 अक्षर असतील तर त्यातलं नेहमी फर्स्ट कॅपिटल अँड सेकंड स्मॉल, म्हणजे 2 अक्षर असतील काही मूलद्रव्यासाठी सिम्बॉल लिहिताना तर त्यावेळेस पहिलं नेहमी कॅपिटल काढायचं आणि दुसरं स्मॉल असेल. म्हणजे थोडक्यात काय, इंग्रजी स्पेलिंगनुसार संज्ञा लिहिल्या गेल्या, पहिलं अक्षर जे आहे ते वापरलं गेलं. काही मूलद्रव्यासाठी पहिलं आणि दुसरं किंवा इतर अक्षर वापरलं गेलं. आणि पहिलं अक्षर असेल किंवा एकच अक्षर असेल तर ते नेहमी कॅपिटल काढायचं. 2 अक्षर असतील तर त्यासाठी पहिलं अक्षर कॅपिटल आणि दुसरं अक्षर नेहमी स्मॉल काढायचं. आहेत पहिली 20 मूलद्रव्य. व्हिडिओ स्टॉप करून तुम्ही ह्या मूलद्रव्याचा स्क्रीनशॉट काढू शकता आणि त्याचप्रमाणे ही सर्व मूलद्रव्य त्यांची संज्ञा वहीमध्ये लिहून घेऊ शकता. आता आपण पहिल्या 20 मूलद्रव्यांची नावे आणि त्यांच्या संज्ञा पाहूयात. 1 to 20 एलिमेंट्स, 1 ते 20 मूलद्रव्य. हे आहेत त्यांचे ॲटॉमिक नंबर, अणुक्रमांक. एलिमेंट मूलद्रव्य त्याचं नाव दिलेलं आहे आणि त्याच्या पुढे सिम्बॉल संज्ञा. 1 नंबरला आहे हायड्रोजन H,
दुसरा आहे हेलियम He, 3 नंबर आहे लिथियम Li, 4 नंबर आहे बेरिलियम Be, 5 नंबर आहे बोरॉन B, 6 नंबर कार्बन C, 7 नंबर नायट्रोजन N, 8 नंबर ऑक्सिजन O, 9 नंबर फ्लोरीन F, 10 नंबर निऑन Ne, 11 नंबर सोडियम Na, 12 नंबर मॅग्नेशियम Mg, 13 नंबर आहे ॲल्युमिनियम Al, 14 नंबर सिलिकॉन Si, 15 नंबर फॉस्फरस P, 16 नंबर सल्फर S, 17 नंबर क्लोरीन Cl, 18 नंबर अर्गॉन Ar, 19 नंबर पोटॅशियम K आणि 20 नंबर कॅल्शियम Ca. तर ही आहेत पहिली 20 मूलद्रव्य. ही ओळीनच लक्षात ठेवायची आणि त्या मूलद्रव्याचं नाव आणि संज्ञा. आता ह्या मूलद्रव्याचं नाव लक्षात ठेवलं की त्याच्यासमोर त्याची संज्ञा असेल. पहिली 20 मूलद्रव्ये ओळीनं पाठ करण्याचा फायदा जो आहे तो आपल्याला पुढे येणारच आहे, कारण अणुअंक ॲटॉमिक नंबर जसे आहेत त्याचप्रमाणे पुढे येणारा घटक इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे आणि व्हॅलन्सी इलेक्ट्रॉनिक स्वरूपण आणि संयुजा लिहिण्यासाठी आपल्याला पुढे मदत होईल. कारण 10वीपर्यंत आपण पहिल्या 1 ते 20 मूलद्रव्यांची नावं, त्यांचे अणुअंक आणि त्यावर असणारे इलेक्ट्रॉनिक स्वरूपण व्हॅलन्सी हा घटक पुढे शिकणारच आहोत, त्यासाठी त्याचा उपयोग होईलच. त्यामुळे एकंदरीत ही पहिली 20 मूलद्रव्य क्रमाने पाठ केली की त्याचे अणुअंक लक्षात राहतील आणि त्यावर आधारित त्याच्या संयुजा व्हॅलन्सी हे पुढे त्यावर असणारे घटक तुम्हाला लक्षात येतील. आता सुरुवातीला आपण पहिलं जे मूलद्रव्य आहेत किंवा लक्षात ठेवण्यासाठी काय करा, एकूण 20 मूलद्रव्ये आहेत पहिली सुरुवातीची, ती आपल्याला लक्षात ठेवायची. तर काय करायचं, सुरुवातीला 5-5 मूलद्रव्याचे 4 गट करायचे आणि त्या 5 पैकी 3-2 3-2 असे क्रमाने ओळीनं पाठ करायचे. आता पाठ करत असताना तुम्ही ते नाव वाचत असताना त्याचं सिम्बॉल जे आहे ते लिहून काढण्याचा प्रयत्न करा. बऱ्याच वेळा तुमच्या लक्षात राहण्यासाठी ही पद्धत उपयोगाची आहे. तुम्ही इकडं नाव उच्चारत असताना पेनाने किंवा पेन्सिलने त्याचं सिम्बॉलसुद्धा काढणं तितकंच गरजेचं आहे, म्हणजे नाव आणि सिम्बॉल ॲट अ टाईम दोन्ही होतील आणि मग ते लक्षात ठेवण्यासाठी सोपं जाईल. आता आपण सुरुवातीला बघूया 3-2 3-2 असे गट केले की थोडक्यात लक्षात ठेवण्याची जरा सोपी पद्धत वाटते. आता पहिले 3 आणि 2 म्हणजे हायड्रोजन हेलियम लिथियम, हायड्रोजन हेलियम लिथियम, बेरिलियम बोरॉन, बेरिलियम बोरॉन, हे पहिले 5 झाले. त्यानंतर पुढच्या 5चा एक गट करायचा, त्यामध्ये 3-2. पुढच्या 5 मधले 6 7 8 नंबरला असेल कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन, कार्बन नायट्रोजन ऑक्सिजन, फ्लोरीन निऑन, फ्लोरीन निऑन. त्यानंतर पुढचे 5 म्हणजे 11 ते 15 असतील सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम, सोडियम मॅग्नेशियम ॲल्युमिनियम, सिलिकॉन फॉस्फरस, सिलिकॉन फॉस्फरस. आणि लास्टचे 5 आहेत ते म्हणजे 16 ते 20 सल्फर, क्लोरीन, अर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. म्हणजे सल्फर, क्लोरीन, अर्गॉन, पोटॅशियम, कॅल्शियम. म्हणजे याप्रमाणे तुम्ही 5-5चे गट केले, 3-2 3-2 अशा प्रकारे लक्षात ठेवले तर तुमच्या ओळीनं लक्षात ठेवता येतील. आणि ओळीनं लक्षात ठेवले की त्याचं सिम्बॉल जे आहे त्या नावावरून स्पेलिंगवरूनच आहे. आता याच्या अगोदर आपण पाहिलं होतं, जर एकच अक्षर असेल तर ते नेहमी कॅपिटल असतात. आता इथं H एकच आहे किंवा B-C हे एक अक्षर असेल तर कॅपिटल. आणि जेव्हा 2 अक्षर असतात HE, पहिलं कॅपिटल असतं दुसरं स्मॉल असतं, किंवा LI पहिलं कॅपिटल दुसरं स्मॉल. म्हणजे अशा पद्धतीने हे 20 मूलद्रव्य तुम्ही लक्षात ठेवू शकता. पहिल्या 20 मूलद्रव्याव्यतिरिक्त 20च्या पुढचे परंतु जास्तीत जास्त वेळा वापरले जाणारे जी काही इतर महत्त्वाची मूलद्रव्ये आहेत त्यांची नावं आपण इथं लिहिलेली आहेत. ऑदर IMP एलिमेंट्स म्हणजे 20च्या पुढे असणारे, अनुक्रमांक 20च्या पुढे असणारे आणि आपल्याला बऱ्याच वेळा त्याचा वापर आपल्याला करायचा आहे.
त्यामुळे अशाही मूलद्रव्यांची एक लिस्ट या ठिकाणी तयार केलेली आहे. तुम्ही त्याचं नाव आणि सिम्बॉल संज्ञा लिहून घेऊ शकता. हे फक्त तुम्ही त्याचं नाव आणि सिम्बॉल एवढं जरी लक्षात ठेवलं तरी ठीक आहे. म्हणजे हे काय त्याचे अणुअंक नाहीत, ॲटॉमिक नंबर नाहीत, परंतु महत्त्वाचं काय आहे त्याचं नेम अँड सिम्बॉल. हे बऱ्याच वेळा आपल्याला केमिकल फॉर्म्युले, केमिकल रिॲक्शन यासाठी उपयोगाचं आहेच. त्यामुळे एकंदरीत पहिल्या 20 व्यतिरिक्त जी पुढचे आहेत ती या ठिकाणी आपल्याला लिहून घ्यायचे आणि लक्षात ठेवायचे. आता ती कोणकोणते त्याची नावं आणि सिम्बॉल संज्ञा आपण बघूया. क्रोमियम Cr, मॅंगनीज Mn, आयर्न त्याला आपण मराठीत लोह म्हणतो Fe, कोबाल्ट Co, निकेल Ni, कॉपर म्हणजे त्याला मराठीत तांबे असे म्हणतो Cu, झिंक त्याला जस्त असेही म्हटलं जातं Zn, ब्रोमीन Br, क्रिप्टॉन Kr, सिल्वर चांदी असेही म्हणतात त्याला मराठीत Ag, कॅडमियम Cd, टीन त्याला मराठीत कथिल असं म्हटलं जातं Sn, अँटीमनी Sb, आयोडीन I, झेनॉन Xe, बेरियम Ba, टंगस्टन W, प्लॅटिनम Pt, गोल्ड त्याला आपण सोने मराठीतून म्हणतो Au, मर्क्युरी त्याला पारा असं म्हटलं जातं Hg, लीड शिसे Pb, रेडॉन Rn, रेडियम Ra, थोरियम Th आणि युरॅनियम U. तर ही आहेत एकंदरीत 25 मूलद्रव्य, जेणेकरून आपल्याला पहिल्या 20 मूलद्रव्यासह ही सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहेत जी की 10वीपर्यंत बऱ्याच वेळा येतात. त्यामुळे पहिली 20 आणि त्याच्या पुढची ही 25 अशा प्रकारे ह्या सगळ्या मूलद्रव्यांची नावं आणि सिम्बॉल आपल्या लक्षात असणं गरजेचं आहे. आत्ता तुम्ही मूलद्रव्यांच्या संज्ञा आणि त्यांची नावं पाठ करत असताना असेही काही सापडले असतील की ज्याची स्पेलिंग वेगळे आणि सिम्बॉल वेगळा आहे. उदाहरणार्थ 11 नंबरचं सोडियम स्पेलिंग वेगळे आहे, सिम्बॉल वेगळा आहे. किंवा 19 नंबरचं पोटॅशियम स्पेलिंग वेगळे, सिम्बॉल वेगळा आहे. असं का? तर याचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळेल. सिम्बॉल्स ऑफ सम एलिमेंट्स टेकन फ्रॉम ग्रीक ऑर लॅटिन लँग्वेज. म्हणजे काही मूलद्रव्याच्या संज्ञा त्या मूलद्रव्याचं ग्रीक किंवा लॅटिन भाषेत जे नाव आहे त्या नावाच्या स्पेलिंगवरून घेतले आहेत. एकूण 11 मूलद्रव्ये अशी आहेत की ज्यांची नावं ग्रीक आणि लॅटिन भाषेत जी आहेत त्यावरून त्यांचं सिम्बॉल संज्ञा घेतलेली आहे. आता या ठिकाणी त्या मूलद्रव्याचं नाव दिलेलं आहे जे तुम्हाला पाठ करत असताना किंवा लिहिताना हे दिसेल. त्याचं सिम्बॉल संज्ञा हे असेल आणि त्याचं खरं किंवा ग्रीक लॅटिन भाषेतलं जे नाव आहे किंवा त्याची जी स्पेलिंग आहे ती या ठिकाणी आहे. आता सुरुवातीला सोडियम ज्याचं सिम्बॉल Na आहे, पण त्याचं ग्रीक लॅटिन भाषेतलं नाव जे आहे ते नॅट्रियम. त्यामुळं Na हे सिम्बॉल त्या ठिकाणी घेतलेलं आहे. तसं पोटॅशियम एक पाहिलेलं असेल तुम्ही, त्याचं सिम्बॉल K आहे, त्याचं नाव आहे कॅलियम. आयर्न किंवा लोह त्याचं सिम्बॉल Fe आहे, ग्रीक लॅटिन भाषेतलं नाव आहे फेरम. तर Fe यावरून त्याचं सिम्बॉल Fe घेतलेलं आहे, म्हणजे फेरमवरून. त्यानंतर कॉपर तांबे सिम्बॉल संज्ञा Cu आहे आणि कुप्रम या नावावरून घेतलेला आहे. त्यानंतर पुढे सिल्वर चांदी Ag, आर्जेंटम या नावावरून घेतलेला आहे. पुढे टीन कथिल याचं सिम्बॉल संज्ञा आहे Sn, स्टॅनम या नावावरून घेतलेला आहे. पुढे अँटीमनी संज्ञा सिम्बॉल आहे Sb, स्टिबियम या नावावरून घेतलेला आहे. पुढे टंगस्टन W आहे, ओल्फ्रम या नावावरून घेतलेला आहे. गोल्ड सोने त्याचं सिम्बॉल Au आहे, ऑरम या नावावरून घेतलेला आहे.
पुढे मर्क्युरी पारा Hg हे त्याचं सिम्बॉल आहे. हायड्रॅगायरम या त्याच्या ग्रीक लॅटिन भाषेतील नावावरून घेतलेलं आहे Hg. आणि लास्ट आहे लीड किंवा शिसे Pb हे त्याचं सिम्बॉल आहे आणि प्लंबम या नावावरून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे ग्रीक आणि लॅटिन भाषेतून घेतलेल्या मूलद्रव्यांची नावं आणि त्यांचं सिम्बॉल आपण पाहिलं. तर अशा प्रकारे इलेमेंट किंवा मूलद्रव्य अँड देअर सिम्बॉल्स संज्ञा हा घटक आता इथं आपण संपवतोय. यामध्ये तुम्हाला महत्त्वाचं आहे की पहिल्या 20 मूलद्रव्यांची नावं ओळीनं किंवा क्रमाने लक्षात ठेवली पाहिजेत. त्याचप्रमाणे 20च्या पुढची जे आहेत त्यांचं नाव आणि संज्ञा हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तर यावर आधारित असणारे पुढचे घटक तुमच्या लक्षात येतील. ओके, आपण थांबूया.